या सभेला आता ज्यांनी मार्गदर्शन केलं ते श्री श्री प्रयागजी महाराज गिरी महाराज डोलारकर, ज्यांच्या नेतृत्वाखाली ही संस्था काम करते अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये, ते राम महाराज, रावसाहेब महाराज शेराळे, दत्तराम महाराज केडके, व्यंकटरावजी महाराज जाधव, प्रभाकर महाराज पुयड, जगन्नाथ सावकार चक्रवार आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष, पंढरीनाथ महाराज मिरपुटे, कानोपत्राताई कुंडलवाडीकर, बालाजी महाराज शिंदे, शिवाजी महाराज पांगरेकर, दिनाजी महाराज सांगळे, गणेश महाराज पवार, शिवाजी महाराज मोतेवाड, बालाजी महाराज पार्डीकर, प्रेम महाराज ज्यांनी सूत्रसंचलन केलं, चंपतराव डाकोरे, आता जे आलेले ते मनोहर पाटील शिंदे, आज साई मंदिराच्या या सभागृहामध्ये आज अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आमचे सहकारी जगन्नाथ सावकार यांनी ठेवला आणि मला या ठिकाणी आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग दिला, त्याबद्दल मी जगन्नाथ सावकारचे आभार. मी आपल्या सर्वांची क्षमा मागतो, मला यायला उशीर झाला. मी तसं आजकाल कार्यक्रम घेत नाही, मला थोडं पायाला त्रास आहे, पण असे धार्मिक कार्यक्रम असतात ज्या ठिकाणी संतांचे दर्शन होतात, त्या ठिकाणी मी अशाही त्रासामध्ये येण्याचा प्रयत्न करतो. म्हणून माझ्यामुळे गैरसोय झाली त्याबद्दल सर्वप्रथम मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड महाराष्ट्रामध्ये वारकरी पंथानं फार मोठं अध्यात्मामध्ये काम केलेलं आहे. महाराज तसा माझा संबंध चंद्रशेखर महाराज देगलूरकर, जे या पंथाचे अतिशय महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव लौकिक आहे, त्यांच्याशी माझा बराच संबंध आला. आज महाराष्ट्रामध्ये जे विठ्ठलाची यात्रा होते, ही वारकरी पंथाची सर्वात मोठी दिंडी आहे आणि त्या दिंडीमध्ये सहभागी होणारे हजारो आमचे गोरगरीब माणसं. एक महिन्याची ते पदयात्रा, ह्याचं पूर्ण जगामध्ये नाव लौकिक आहे. गिरीश बुकामध्ये लिहिलेलं की एवढं मोठं आणि अशा प्रकारची हजारो लोक, लाखो लोक, गोरगरीब माणसं विठ्ठल नामाचा जप करत एक महिना पदयात्रा करतात. ही आपल्या सर्वांच्या दृष्टीनं वारकरी पंथाचं फार मोठे यात्रा आहे. मी नेहमी म्हणतो, माणसाचं मन फार चंचल आहे. मी तुम्हाला सांगतो, फारच चंचल आहे. महाराजांना पाहिलं की भक्ती करावी वाटते, कीर्तन ऐकलं की विठ्ठलाचं नाव घ्यावं वाटतं, आमच्यासारख्या लीडरला पाहिलं की आमदार वाटतं, खासदार वाटतं, मंत्री वाटतं, आणि सिनेमामध्ये पाहिलं की सलमान खान व्हावं वाटतं. असे मन आहे, चंचल आहे. आणि ह्या मनावर जर तुम्हाला काबू ठेवायचा असेल, ताबा ठेवायचा असेल, तर संतांचे आशीर्वाद आणि ईश्वराचे नामस्मरण ह्याच्याशिवाय हे मन ताब्यामध्ये. मी उस्मानिया युनिव्हर्सिटीमध्ये इंजिनिअरिंग केलं. मला तुम्हाला माहिती नसणार, माझा एक मित्र होता, तुम्हाला माहिती. आणि त्यावेळेस हेमा मालिनीचा एक पिक्चर लागला,
5 वेळा तरी पिक्चर पाहिजे. म्हटलं अरे 5 वेळा पिक्चर काय नाही, म्हणले समाधान होत नाही, म्हणजे पाव वाटते. आता 5 वेळा पिक्चर पाहण्याला समाधान नाही, उद्या हेमा मालिनी घरी आल्याशिवाय तुझं समाधान होणार नाही, तुझं काय करणार, हे असं मन आहे माझं. ठीक आहे, 30-40 वर्षापासून तारुण्य असतं, निसर्ग आहे, तारुण्य आहे. पण मनोहर आता तूही थोडस 60 झाले की नाही अजून? नाही, 50 चालू आहे, जवानच आहे सगळं. माझं आता 83 आहे. माझं असं मत आहे, मी तुम्हाला सांगतो, बऱ्याच लोकांना असं वाटतं की वय झाल्यावर नाव स्मरण करावं, होत नाही. तुम्ही तरुण वयामध्ये जेव्हापर्यंत आपल्याला काही सवयी लागत नाही, पूजा अर्चा नामस्मरण, म्हातारं झाल्यावर शरीरही साथ देत नाही आणि मनही साथ देत नाही. मनावर आता लागा, रोज आपण ठरवून टाकायचं की नाही 15 मिनिट 20 मिनिट. मी काय म्हणत नाही की बा दिवसभर तुम्ही पूजा करा. माझं सांगतो मनोहर तुम्हाला, मी 3 वेळा आमदार झालो, 3 वेळा खासदार झालो, मंत्री झालो, मुख्यमंत्र्याचा जावाई झालो. फार काही पुण्याई गेली का? नाही. आपल्या महाराजांना माहीत असेल की कुरुक्षेत्रामध्ये प्रकसंगीता म्हणून ज्या ठिकाणी पूर्ण भविष्यवाणी होते असे एक ग्रंथालय आहे, खूप मोठं ग्रंथालय. तुम्ही जाऊन तिथं जर आपलं काढलं तर तुम्हाला तुमचं पूर्वजन्माचं काय ते थोडं समजतं. मी गेलो नाही, तुम्हाला माहित आहे जगन्नाथ सावकार आपले जय माताजी म्हणून एक होते, फार मोठे म्हणजे ईश्वर भक्तीमध्ये चांगलं, त्यांचं माझ्यावर खूप प्रेम होतं. ते तिथे गेले कुरुक्षेत्राला आणि त्यांनी माझं भविष्य काढून पाहिजे. ते आल्यावर मला म्हणले, भास्करराव तुम्ही जे आमदार होत आहे, खासदार होत आहे, मंत्री होत आहे, ही तुमची पुण्याई नाही. म्हणले तुमच्या आईनं तुम्ही गर्भामध्ये असल्यावेळेस देवभक्ती केली, त्यामुळे तुम्ही पोळ्या करता. की तुमच्या घरामध्ये कोणीतरी एखादा पुण्यात्मा राहते. बघा ना, आपल्या गावामध्ये घरामध्ये पुरुषापेक्षा जास्त आई, पत्नी, बहीण, मुलगी देवघरामध्ये जास्त असतात. तुम्हाला माहीत नाही, तुमच्यासाठी ते पूजा अर्चा करतात. म्हणून त्यांनी सांगितले की तुमच्या आईची पुण्याई आहे. नाहीतर मनोहर माझ्यापेक्षा खूप लोक कष्ट करणार आहेत, लोकांची कामं करणार आहेत, पण त्यांना संधी मिळत नाही. मी तुम्हाला सांगतो आणि मी अतिशय अनुभवातून सांगतो, ईश्वराची कृपा होईपर्यंत तुम्हाला काहीही मिळत नाही. तुम्ही कितीही प्रयत्न करा आणि ते ईश्वराची भक्ती करायचा मार्ग दाखवणारे एक संत आहेत. तुम्हाला सांगा ना, संन्यासी सगळं सोडून आता ईश्वर तर त्यांना प्रसन्न झाला. माझूनही का कष्ट करतात, मला ईश्वर प्रसन्न झाला, पण माझे जे भक्त आहेत त्यांच्या जीवनामध्येही ईश्वराची कृपा झाली पाहिजे म्हणून एवढे कष्ट घेतात. तुम्हाला माहिती आहे काय गरज आहे? त्यांनी संन्यास स्वीकारलं, स्वतःचा संसार नाही, पण रात्रंदिवस अजूनही ईश्वराचं स्मरण करतात, सगळीकडे फिरून कीर्तन करतात, तुम्हाला मार्गदर्शन करतात. त्यामागे त्यांचा एकच हेतू आहे की माझ्यावर जी ईश्वराची कृपा झाली ती कृपा माझ्या भक्तावर झाली पाहिजे, ही त्यांची मुख्य. म्हणून मी म्हणतो वारकरी पंथाचे आमच्या महाराष्ट्रावर फार मोठे उपकार आहे. बऱ्याच लोकांना इतिहास माहित नाही. छत्रपती शिवराया राजा छत्रपती सारखा झाला नाही, पुढे होणार नाही. पण छत्रपती शिवराया जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा तुकाराम महाराजांचं दर्शन घ्यायचे आणि रामदासांचे दर्शन घ्यायचे आणि त्यातून राज्यकारभार कसा चालावा हे त्यांच्या मार्गदर्शनामध्ये करायचं. म्हणून नेहमी असं म्हटलेलं आहे, ज्याचं धर्मावर अधिष्ठान आहे
त्याच्या हातामध्ये जर राज्यकारभार आला तर तो अतिशय जनतेच्या कामाचं राजकारण करतो. नाहीतर चुकीच्या लोकांच्या हातामध्ये जर सत्ता गेली तर त्यातून लोकांचं भलं होत नाही. म्हणून सत्तेवर असणारे लोक देखील धार्मिक असले पाहिजे. हॅलो, मला खूप आनंद झाला. आपले जगन्नाथ सावकारांची मैत्री आहे. साहेब मला मी तर महाराज मी आपल्या काळेश्वर मंदिराचा ट्रस्टीचा अध्यक्ष आहे. आपण सगळेजण आपण तिथे एखाद्या वेळेस दर्शनाला खूप आता काम झालेलं आहे तिथं. इथल्या आमच्या गायत्री मंदिराचाही मी अध्यक्ष आहे. आणि आमचं तिथं मांजरेचा गोदावरीचा त्रिवेणी संगम आहे. आपण नाव ऐकलं असेल, संगमेश्वर महादेवाचं फार पुरातन मंदिर आहे. त्याही मंदिराचं मी अध्यक्ष आहे. माझा नेहमी प्रयत्न आहे की जिथं जिथं धार्मिक कार्यक्रम चाललेले असतील, धर्माचं काम होत असेल, त्या त्या ठिकाणी जेवढं काही सहकार्य करता येईल तेवढं केलं पाहिजे. आणि संतांचे आशीर्वाद घेतले पाहिजेत आणि त्यांच्या कार्याला आपण नेहमी मदत केली पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, मला खूप आनंद झाला. परवाच दिवाळी झाली. दिवाळीच्या आपल्याला शुभेच्छा देतो. या ठिकाणी बसलेल्या सर्व महाराजांच्या चरणी प्रणाम करतो आणि थांबतो. ओम शांती.